कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरुगुंडा महाराज की जय, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सर्वज्ञानप्रदायिने भवध्वान्त दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्याननः। सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजीयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं। नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। दग्धाखिलाधिकारश्चेत् ब्रह्मज्ञानाग्निना मुनिः वर्तमानश्रुतेर्मूर्ध्नि नैव स्यात् वेदकिङ्करः। शुभैराप्नोति देवत्वं निषिद्धैर्नार्किं गतिम् उभाभ्यां पुण्यपापाभ्यां मानुष्यं लभते वशः। यदा सर्वे प्रमुच्यन्त्य इतिन्वि तीचवाजिनः कामबंधनमेवेदं व्यासोऽप्याह पदे पदे। इथून बाध्य बाधक भावाच पंचास्यो रणयोरिव एकदेशानवस्थानान् न समुच्चयता तयोः। इथपर्यंत अध्याय पहिला श्लोक क्रमांक 55 पर्यंत। व्यक्तीला होणारी जी इच्छा आहे ती इच्छा का होते असा काही काल आपण विचार पुढे करून आलो। कर्म करण्याची इच्छा, सुख प्राप्त करण्याची इच्छा, दुःख निवृत्तीची इच्छा व अजून कोणत्याही व्यावहारिक अशा पद्धतीच्या इच्छा असो, या सर्व होणाऱ्या ज्या त्याला इच्छा आहेत या इच्छा नेमक्या होतातच कशा या गोष्टीचा विचार करीत असताना त्या इच्छेचं मूल कारण उपादान कारण सांगत असताना शास्त्रांनी आपल्यासमोर असं सांगितलं की जे अज्ञान उपलब्ध आहे, अज्ञान प्राप्त आहे, त्या अज्ञानाचा हा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला इच्छा होत असतात। शास्त्र विधी निषेधांचं जरी कथन करीत असेल तरी शास्त्र विधी सांगून इच्छा उत्पन्न करीत नाही, हा विशेष शास्त्राचा। शास्त्र सुखप्राप्ती कशी होते या दृष्टीने असलेल्या इच्छेच्या अनुरूप कथन करून सुखप्राप्तीचा मार्ग कसा प्रशस्त आहे, त्याचं प्राशस्य काय, निर्विघ्नता कशी, हे प्रतिपादन करण्यामध्ये समर्थ आहे। ना की व्यक्तीने ही इच्छा करावी वा अमुक इच्छा करू नये अशा पद्धतीचं कथन शास्त्राच्या कोणत्याही वचनाच्या माध्यमाने आपल्यासमोर येत नाही। किंबहुना शास्त्राचा तसा मुख्य असा सिद्धांत असल्यामुळे जर कुठे शास्त्रवचनामध्ये अशी इच्छा करावी, संकल्पादिकांच्या माध्यमाने जरी कुठेही गोष्ट आपल्याला दिसून येत असेल तरी ती अर्थवादात्मक समजा किंवा गौणी वृत्तीची आहे असं समजा। परंतु मुख्य सिद्धांत शास्त्राचा असा आहे की शास्त्र व्यक्तीने कोणती इच्छा करावी असा कोणताही प्रकार सांगत नाही। किंबहुना वेदांताचा सिद्धांताचा गूढ अर्थाचा जर विचार केला तर मुमुक्षुतेची ही कल्पना शास्त्राला अभिप्रेत आहे। शास्त्र मानितच नाही ना तुम्ही बद्ध आहेत म्हणून, शास्त्राला माहिती नाही जीव मुक्त आहे म्हणून, मग मुमुक्षुता आणायचीच कोणासाठी? जो नित्य मुक्त आहे त्याच्यासाठी बद्धता आणून ठेवायची काय? तू मुक्त होण्याची इच्छा कर, तू बांधला गेलेला आहेस, मोक्षाची जी इच्छा त्या इच्छेला मुमुक्षा असं म्हणतात, आणि ती ज्याला तो मुमुक्षू। मग ही मुमुक्षुता
मुमुक्षूच्या ठिकाणी मोक्षाच्या इच्छेच्या संकल्पाने राहते, इच्छेने तिथे राहते असं आपल्याला गृहीत धरता येतं. ही इच्छा शास्त्र निर्माण करतं का? ही इच्छा शास्त्र सांगतं का? नाही, ही स्वाभाविक इच्छा आहे. ही स्वाभाविक इच्छा आहे. शास्त्र ही इच्छा निर्माण कर अशा पद्धतीचं विधान कुठेही करत नाही. परमप्रयोजनाच्या संदर्भाने जर शास्त्र इच्छा निर्माण कर असं विधान कुठे जर करीत नसेल तर सामान्य असलेल्या इच्छेच्या पूर्तीसाठी म्हणून, कामनेच्या पूर्तीसाठी म्हणून अमुक अमुक कामनेने तू प्रयुक्त हो, युक्त हो, संयुक्त हो असं शास्त्राचं विधान सापडेल काय? हे तर परमप्रयोजन आहे. हे तर मुक्त होण्याचं आहे. हे नित्यानंद उपभोगण्याचं आहे. निरतिशय आनंदाचे. निरतिशय म्हणजे तारतम्य रहित आहे. तरतम भाव नाहीये तिथे कोणता. अतिशयता, निरतिशयता. अतिशयता तिथे काही अतिशय म्हणजे काहीतरी कमी आहे आणि हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, तो अतिशय. आणि निरतिशयतेमध्ये काय आहे? कमी अधिक प्रमाण नाहीये. अतिशय या शब्दाने कमी नाही ही गोष्ट दाखवून दिली आणि निरतिशय या शब्दाने कमी आहे असं न दाखवून देता अतिशय सुद्धा तिथे नाही असं दाखवून दिली. म्हणजे दाखवायचं काय तिथे? तरतम भावा भिन्नता. भावापेक्षा तो भिन्न आहे. भाव भिन्नता. तारतम्य भाव तिथे कोणता नाही. तारतम्य राहित्य. की जिथे अशा आनंदाला निरतिशयानंद म्हणा. असा जो आनंद आहे तो उपभोगायचा आहे. हा उपभोगायचा आहे का खराच आहे? ते माझं स्वरूप आहे का? शास्त्र सांगतं, वेद सिद्धांत असा आहे की तुझं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपता ही आत्म्याची आहे. आणि आत्मा, आत्मा म्हणजे कोण आहे? आत्मा तो आहे. आत्मा म्हणजे मी आहे. आणि तो आत्मा ब्रह्मरूप असल्या कारणानं तो बद्ध म्हणावा काय? ज्याला ज्ञान आहे, राजाचा पुत्र आहे, वेडा आहे. म्हणू शकतो का आपण वेडा आहे म्हणून? म्हणा बरं. राजाचा पुत्र आहे किंवा साहेबाचा मुलगा आहे आपल्या, आणि त्याचा मुलगा असतो, मूर्ख असतो, काही कळत नसतं का? म्हणता येतं का? नाही, म्हणता येत नसतं. नाही नाही, त्यांची लीला आहे म्हणावं लागतं. हा काय त्याला आता पप्पू म्हणतात. पण असं आहे, त्याला आपण काही म्हणू शकतो काय? म्हणू शकत नाही. ज्यास ज्ञान आहे हा व्यक्ती कोण आहे? उदाहरण घ्या, योगीराज गजानन महाराज होते. महात्मेत असं ज्ञान झालं. कृती वेड्यासारखी आहे का नाही? उष्ट्या पत्रावळ्या कोण खातं? नग्न कोण हिंडतं? आपण हिंडतो नाही, ज्ञानी होत ना आपण, मग नग्न हिंडतात. नग्न हिंडतो, नग्न हिंडत. कुठेही जाऊन खातो, कुठेही जाऊन खात नाही. बडबड अशी करावी की जी कोणालाच कळून, म्हणजे ज्ञानी असतो काय? हा. दत्त संप्रदायामध्ये दूषित करणारे लोक असे झाले. दत्त संप्रदाय म्हणजे कसा? वाकडी तिकडी मांडी घालून बसला म्हणजे दत्त संप्रदाय आहे. आणि त्यातला तो ज्ञानी अधिकारी. काही बोललं की तिसरीकडे बघून हसणारा ज्ञानी असतो. काही कुणी विचारलं की शून्यात नजर टाकून बसणारा योगी असतो. हे लक्षणं अशा लोकांनी पुढे आणलेली आहेत आणि त्याला पाठिंबा दिलाय दत्तात्रेयाचा. ही गोष्ट फार दुर्दैवाची. पण हे खरंच आहे का? ज्याला त्या महात्म्याचं ज्ञान झालं की हा महात्मा आहे, हा ज्ञानी, अनुभव ज्याला आलाय, तो म्हणेल काय? हा मूर्ख मनुष्य म्हणून, हा वेडा आहे म्हणून म्हणेल काय? शास्त्राला माहित नाही का? वेदाला माहित नाही का? जीवबद्ध आहे. आपण मानतो मी दुःख रूप आहे, जड आहे, त्या मी स्वतः मानतो. मला काही कोणत्याही प्रकारचा आनंद कधी नाही, मी बांधला गेलेला आहे, मी कमी आहे, हे सगळं मी मानतोय. शास्त्राला जो सिद्धांत माहिती आहे वा शास्त्र ज्या सिद्धांताचं प्रतिपादन करतं वा जो मूलतः असलेला सिद्धांत वैदिक असा आहे आणि ज्याला स्वरूप माहिती आहे, ते शास्त्र जीवाला मोक्षाची इच्छा कर असं म्हणेल काय? मुमुक्षुता प्रतिपादन करील काय? वेदांत सिद्धांताचा मुख्य भाग सांग रहस्य, वेदांताचं ज्ञान किंबहुना आत्मस्वरूपाचं ज्ञान होईलच कोणाला? ज्याला मोक्षाची कामना नाही त्याला. हा वेदांताचा सिद्धांत आहे. नाही म्हणे मोक्षाची कामना नाही म्हणता तर मग ते साधन चतुष्टयामधलं ते मुमुक्षुत्व खंडित होतं ना.
मोक्षाची कामना ती ज्यास नाही तोच मुक्त होईल, अशा पद्धतीचा विचार शास्त्राचा आहे, वेदांताचा मुख्य सिद्धांत तो आहे. ही गोष्ट स्वतःच्या बुद्धीप्रमाणे तपासून कशी होते, खंडित का होत नाही आणि खंडित झाल्यानंतरही हा सिद्धांत सिद्ध कसा आहे. आपल्याला शेवटाला या मुद्द्याला यायचे ग्रंथाच्या समाप्तीचे वेळ. आता फक्त ते झाड वाढायला बी आत्ता टाकतो त्या दृष्टीने फक्त विचार करा. मुख्य सिद्धांत, गूढ रहस्य, हे गूढ रहस्य. मोक्षाची कामना संपली की मग तो मुक्त होतो. नाही म्हणे मग विषयजन्य सौख्याची कामना ठेवावी, काही नाही, ती आधी संपवली विवेका. कामनेचा प्रदेश कोणत्याही प्रकारचा असो तो सगळा त्याज्य आहे, हे रहस्य आहे. ते सगळं त्याज्य. कामना आहे ना, इच्छा आहे ना, इच्छा आहे म्हणजे वृत्ती आहे, वृत्ती आहे म्हणजे अज्ञानजन्य. आणि अज्ञानजन्यता जी स्वरूप भूते करून असलेला जो ब्रह्म, जो जीव, जो आत्मा मी, त्याच्या ठिकाणी असली तर सापेक्षिक ज्ञानाची प्राप्ती त्याला होईल. सापेक्षिक. मी ब्रह्म आहे कधी नव्हता, मी ज्ञानी आहे अज्ञानी कधी होता काय. मुख्य सिद्धांताची हानी इथे होती. त्यामुळे या दृष्टीने कामनेचा त्याग करणं, मग ती कोणतीही कामना असो, त्या कामनेचा त्याग झाल्या विना तो मुक्त होईल, अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्या समोर मांडलेला. हे असं तसं सापडणार नाही. वेदांतोदर संगूढ आहे, वेदांताच्या उदरामध्ये असलेलं गूढ तत्व आहे, असं तसं येणार नाही. वासनेचा पुसावा ठाव, हा, मग वळगातो वासुदेव. वासनेचा पुसावा ठाव, मग वळगातो वासुदेव. ओळगातो वासुदेव. वासना सगळीच आहे. ऐसा मनी असू द्या भाव, ऐसा मनी असू द्या भाव. कोणाचं आहे वचन? वासुदेवाचं. अच्छा, संत वचन आहे. मी आपल्याला असं सांगतोय, मोक्षाची ही इच्छा कर असं म्हणत नाही शास्त्र, सिद्धांत तसा नाही. म्हणून तुकाराम महाराजांसारखे महान पुरुष म्हणतात, मोक्ष सुखा हणू लाथा. इच्छा आहे आणि इकडे अनिच्छा आहे. वासुदेव प्राप्तीमध्ये, आत्मप्राप्तीमध्ये, ब्रह्मप्राप्तीमध्ये, निर्तिशयानंद प्राप्तीमध्ये अनिच्छा आहे. इच्छा आणि पुढे जाऊन थोडा विचार करा, इच्छा अनिच्छा अशा द्वंद्वाचा भागच तो. इच्छा नाही हा भाग चांगला, अनिच्छा आहे हा भाग चांगला, आणि इच्छा अनिच्छा यांचा भागच नाही हा सर्वोत्तम भाग. निरपेक्ष वृत्ती याला म्हणायची ना. इच्छा आणि अनिच्छा एकामेकाला सापेक्षच आहेत ना पुन्हा. आणि निरपेक्ष वृत्ती अपेक्षित आहे. ब्रह्म निरपेक्ष आहे, आत्मा निरपेक्ष आहे. आनंद म्हणजे दुःखाला लागून असलेले सुख नाहीये. सुख दुःख जोडी वेगळी, आनंद निराळा आहे. त्या आनंदाची असलेली स्थिती निराळी आहे की जे सनातने नित्य आहे. नित्य सुख हा आनंद आहे. नुसतं सुख म्हणत असताना लौकिक व्यवहाराच्या परिभाषेमध्ये त्याला दुःखही त्या रहाट गाडग्याप्रमाणे जोडलेलं आहे. सुख येतं, दुःख येतं, पुन्हा सुख येतं, पुन्हा दुःख येतं. सुख दुःख द्वंद्व आहेत. निरपेक्ष म्हणजे मुक्त. आणि निरपेक्षता ही या द्वंद्वात नाही येणार, तर द्वंद्वातीत येतील, द्वंद्व मुक्तत येतील. आणि निरपेक्षिक असलेली वृत्ती ही पारमार्थिक वृत्ती आहे. आणि त्या पारमार्थिक असलेल्या वृत्तीमध्येच, त्या अंतःकरणामध्येच, त्या सत्वामध्येच, त्या सत या अधिकरणामध्येच आत्म्याचं प्रत्यक्ष साक्षात्कार होण्याचा संभव आहे. वा तिथेच तो साक्षात्कार होतो, वा तिथेच मला ते ज्ञान होतं मी कोण आहे. जो मूलभूत प्रश्न आहे, मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर असं तसं सापडत नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्रश्नही विरून जावा लागतो. म्हणजे मुख्य असा भाग आहे. असा कोणताच जगात प्रश्न नाही की ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्रश्न संपतो. प्रश्न शिल्लक राहून उत्तर त्या प्रश्नाच्या दृष्टीने लिहित यावं लागतं, विचार करीत यावं लागतं. हा एकमेव जगातला प्रश्न आहे, मी कोण आहे.
हे म्हणत असताना प्रश्नच संपतो, कोण आहे हे संपत आणि मी शिल्लक राहतो. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर काय? मी. आता कसा याचे सगळं विवेचन करताना कोण आहे पुढे लावा दुसरं. भविष्य काळात शक्य आहे. हा? त्रिकालात शक्य आहे. भविष्य काळात हे सगळं शक्य आहे. आता ज्या व्यक्तीला आता अज्ञान प्राप्त आहे, मी अज्ञानी आहे, अशाच्या दृष्टीने भविष्यातच आहे हे सगळं चिंतन होणार. आणि मुख्य सिद्धांताच्या दृष्टीने चिंतन केलं तर हा प्रश्नच उद्भवायचा कारण नाही. रज्जूवरचा सर्प आहे, निवृत्त झालं. न्यायशास्त्राचं काम आहे ना. हा? न्यायशास्त्राचं काम आहे. नाहीच की शास्त्र किंकर होत नाहीत हे सांगायचे आता आपल्याला. शास्त्र किंकर कोण? शास्त्राचा मुख्य सिद्धांत काय आहे? शास्त्र सिद्धांत बोलतं ना. शास्त्राला कुणाला तरी बंधनात ठेवायचंय, माझ्या अखत्यारीत घ्यायचंय, माझी सत्ता तुझ्यावर आहे म्हणून राबवायचंय, असा हेतू नाही. शास्त्र म्हणते माझ्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग सांग. शास्त्राचा किंकर कोण? जो अज्ञानी येतो. आणि शास्त्राचा किंकर कोण नाही? जो मुक्त येतो. त्याला घेणं नाही. शास्त्र वगैरे त्याला काही नाही. मुक्ताला, जीवन मुक्ताला, ज्ञानाला असं वागावं आणि असं वागू नये कुठं वचन आहे? नियमच नाही. ज्ञानाला वचन नाही ना. आपण विचारसागरात चिंतन करून आलो ना. ज्ञानी पुरुषांनी वागावं कसं? वेदाचा विचारच तो नाही. तो मुक्त झाला ना. वेदाचा विचार काय? तो मुक्त होणे एवढा त्याचा विचार. त्याचं साधन संपलं. आणि त्याचं ते सगळं संपल्यानंतर त्यांनी कसं वागावं आणि कसं राहू नये हा त्याचा विचार नाही. राहतो का राहत नाही? राहतो. कसा राहतो? प्रारब्ध वशात राहतो. हा भाग नाही राहतो. हा, ते आता झाडाचं पडलेलं पान, वारा यावा जसं तिकडं जाईल इकडं जाईल, कुठे का जाईना, त्याला कुठेच जायचं नाही. तो तिथल्या तिथे स्वरूपात येतो. बरं, जायला त्याच्याहून वेगळा देश शिल्लक आहे का? त्याच्याहून वेगळा देश शिल्लक नाही. पण प्रारब्ध कर्म वशामध्ये आणि या देहधारणेमध्ये ती गोष्ट होते. स्वदृष्टीने तो कोणत्याच पद्धतीत नाही असा परिच्छिन्न वगैरे, आणि आपल्या दृष्टीने भ्रांत दृष्टीने मात्र तो व्यवहारी आहे. साधू पुरुष व्यवहार आहे. झोपतो, उठतो, खातो, पितो, सगळं करतो. आणि मागच्या असलेल्या काही संस्काराच्या जोरावर तो व्यक्ती भक्ती मार्गातही लागतो, तो ज्ञान मार्गातही वाटेल ती गोष्ट तो करतो. पण त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने स्वदृष्टीने असा काही विचार त्याच्या ठिकाणी येत नाही. शास्त्र म्हणतं की किंकर जर कोण असेल तर तो अज्ञानी आहे आणि त्याला विधी निषेध आहे. जर विधी निषेधांचं पालन त्यांनी नाही केलं तर मग दुःखाला त्याला सामोरं जावं लागेल, नारकी गती त्याची होईल, असा प्रश्न तिथे उपस्थित केला, असा सिद्धांत तिथे मांडला. आणि जो मुक्त आहे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. हे होतच नाही. म्हणजे कर्म करीत नाही असा होत नाही. प्रश्नच कधी येईल पाप पुण्य लागायचा किंवा न लागायचा? कर्म करीत असेल तर. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पाप पुण्य लागत नाही म्हणजे आम्ही कर्मच करीत नाही असं नाही. भक्ती करतोय ना आम्ही, कर्म आम्ही करतोय, पण त्याच्यामध्ये विधी निषेधांचा विचार जो काही शास्त्राने मांडलेला आहे त्याच्यामध्ये कमी अधिकपणा जर काही झाला तर त्या कमी अधिकपणामुळे किंवा निषेध्य भागामुळे आमच्या ठिकाणी पाप पुण्य कधीही उत्पन्न होणार नाही. किंवा व्यवस्थित पूजा केली म्हणून फार पुण्य काहीतरी उत्पन्न होऊन काहीतरी आम्हाला सुख पदरी पडेल असंही ते होणार. पुण्याची बाधाही नाही होणार आणि पापाचीही बाधा नाही होणार. ही तुकाराम महाराजांची वाणी. पुण्याची बाधा म्हणण्याचं आपण साहस करू शकत नाही. सुख कोणाला नकोय. हा, पापाची बाधा म्हणू शकतो आपण, पुण्याची बाधा कोण म्हणेल? ते म्हणतात ते म्हणतील, त्यांचं ते सामर्थ्य आहे म्हणून ते म्हणत असतील. सांगण्याचा हेतू असा आहे, शास्त्र कोणतीही इच्छा निर्माण करीत. मग सामान्य इच्छा शास्त्रांनी निर्माण केली आहे का? परम प्रयोजन प्राप्तीची इच्छा ती करीत नाही. आत्मप्राप्तीची इच्छा ती करीत नाही. ती निर्माण करीत नाही इच्छा की तू आत्मप्राप्ती करून घे. अशी व्यक्तीला इच्छा ती निर्माण करीत नाही. सामान्य इच्छा निर्माण करेल काय? सामान्य इच्छा ती निर्माण करणार नाही. मग सामान्य इच्छा होते का होत नाही? परम प्रयोजनाची इच्छा जर मला होत असेल, मोक्षाची जर इच्छा मला होत असेल तर सामान्य इच्छा होणार नाही काय? सामान्य इच्छा तर मला होतातच होतात. होतातच कशामुळे? कोणती इच्छा असो,
परमप्रयोजनाची असो नाहीतर सामान्य असो, अगदी खानपानाची इच्छा असो नाहीतर ते आत्मप्राप्तीची इच्छा असो, होतेच कशामुळे? हा मुख्य विषय तपासत असताना शास्त्र सांगतं अज्ञान आहे ना, गळ्यामध्ये हार आहे आणि भ्रम उत्पन्न झाला, मागं पडलं ते, आणि व्यस्तता अशी आहे की भ्रम उत्पन्न झाला, खाली तपासलं, हार नाही, हार नाही, हार नाही, हार नाही, कुठे गेला, कुठे नाही, भ्रम अज्ञान उत्पन्न झालं. जवळ असलेल्या गोष्टीविषयी शोधाशोध करू लागला का नाही? हातात असलेलं कंकण आहे, वर केले पाहिजे, काम करताना वर केलं, काम सगळं झालं, थांबली आणि कंकण खाली करायचं राहिलं, फक्त इथे बघितलं, कंकण गेलं, सगळं घर शोधलं. कधी शोधलं? कर्मप्रवण झाली कधी, कार्यप्रवणता तिला आलीच कधी, ही इच्छा निर्माण झालीच कधी, जे तिच्या पशीच होतं आणि त्याच वस्तूच्या प्राप्तीची इच्छा झालीच तिला कधी? अज्ञान निर्माण झालं ना, भ्रम निर्माण झाला ना, त्यावेळी तिला ती इच्छा निर्माण झाली. म्हणून सगळ्या असलेल्या स्वाभाविक इच्छा या निर्माणच होतात कशामुळे? तर अज्ञानवशात. अज्ञान जोवर होत नाही तोवर ती इच्छा निर्माण होणार नाही. नित्य सुखाची इच्छा त्याला होते, नित्य दुःख निवृत्तीची त्याला इच्छा होते, आनंदाच्या प्राप्तीची त्याला जर इच्छा होत असेल तर अज्ञान कशाचं झालेलं आहे? ज्याची इच्छेची, ज्याच्या प्राप्तीची इच्छा आहे त्याचं अज्ञान झाले म्हणून ती इच्छा आहे. नित्य सुखाच्या प्राप्तीची इच्छा, नित्य दुःखाच्या निवृत्तीची इच्छा, म्हणजे नेमकं काय? हे तर मोक्षाचं स्वरूप. मोक्ष म्हणजे काय? तर सुखप्राप्ती की जी नित्य आहे आणि दुःख निवृत्ती जी की आत्यंतिक. परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक निवृत्ती दुःखाची म्हणजे कारणसह वर्तमान कार्य निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती होतेच कधी? संसार दुःखाची मला प्राप्ती झाली, हे कार्य आहे, संसार हे कार्य, आणि या संसाराची निवृत्ती करायची म्हणजे कशी होईल? आता निवृत्त झालं नाही, महिनाभर निवृत्त झालं, पुढच्या महिन्यात आलं तर चालेल काय? चालणार नाही. नित्य निवृत्त व्हायला पाहिजे. नित्य निवृत्त होईलच कधी? आत्यंतिक निवृत्त होईलच कधी? त्याचं जे कारण आहे त्याचा विनाश करावा लागेल. एखादा शत्रू आहे, तो जर आपल्याकडे काही विघ्न पाठवत असेल व्यक्तींच्या माध्यमाने, पुढं आलेलं जे विघ्न आहे ते आता आम्ही संपू, पण जर मुख्य जो कुणी व्यक्ती आहे तो जर नाही संपवला तर ही संकटाची असलेली जी प्राप्ती आहे सातत्याने ती संपेल काय? ती संपणार नाही. तो मुख्य व्यक्ती कोण आहे तो पकडावा लागेल आणि त्याचा विनाश करावा लागेल. म्हणजे संकटांची जी यात्रा आहे आपल्याकडे येणारी जी माला आहे ती माला सगळी संपून जाईल. म्हणजे कोणाचा विनाश करावा लागेल? कोणाची निवृत्ती करावी लागेल? कारणाची. आत्यंतिक निवृत्ती करायची जर ठरली तर कार्यासहित कारणाची अशी निवृत्ती करावी लागेल. म्हणजे या कारणसह वर्तमान जगत निवृत्ती म्हणजे अज्ञानसह वर्तमान अज्ञान कार्य जगत निवृत्ती, आणि अज्ञान कार्य जगत निवृत्तीमध्ये येतच कुठपर्यंत विषय? देहापर्यंत विषय येतो, या उपाधीपर्यंत तो विषय येतो, स्थूल देहापर्यंत तो विषय येतो, सूक्ष्म देहापर्यंत तो विषय येतो आणि कारण देहापर्यंत तो विषय. अज्ञान कारण देह आहे, स्थूल देह या जगताचा विचार करा. या तीन देहांची असलेली जी निवृत्ती आहे, त्या तीन देहांची असलेली निवृत्ती ही कारणसह वर्तमान आणि कार्य यांच्यासह ती निवृत्त होणारी. कार्य निवृत्ती कारणासह अशी करणारी आहे. म्हणजे कुठपर्यंत आहे? इच्छा जी मोक्षाची करता, अजाणतेपणाने करता, ती कशाच्या निवृत्तीची इच्छा करता? देहाच्या. मुख्य गोष्ट आहे. म्हणून तर मुमुक्षुतेमध्ये अतिशय तीव्रता सांगितली. तीव्रता कशाने येऊ शकते मुमुक्षुतेमध्ये? म्हणे इच्छा आहे प्राप्तीची, मग कमी आहे. नाही 10 वर्षांनी मिळाली तरी चालेल, म्हणजे कमी आहे. नाही 5 वर्षात मिळाली तर मध्यम आहे. नाही महिन्यानी मिळाली तर तीव्र आहे. हे असं मध्यम तीव्र होत असतं. तीव्रता कशाने? वाटेल ते जो ती पाहिजे गोष्ट, ही तीव्रता आहे. मग वाटेल ते मध्ये काय गेलं पाहिजे? मग त्याचं स्वरूप स्पष्ट करून घ्यावं लागतं, आणि त्या स्वरूपामध्ये अंतःकरणाचा सुद्धा लय आहे, देहाचा सुद्धा नाश आहे. ही स्थिती उपाधी काही राहणार नाही.
सूत्राने संस्काराने शिल्लक कोणती गोष्ट ठेवायची नाही, असा ज्याचा निश्चय होतो आणि या निश्चयाच्या उपरांत मोक्षाची पुन्हा इच्छा शिल्लक राहतेच राहते, तो मुमुक्षु, तो तीव्र मुमुक्षु, त्याला ज्ञानप्राप्तीची संभावना आहे, तो ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. नाहीतर अशी स्वाभाविक इच्छेच्या संदर्भाने नाही. कोणाला विचारसागराच्या परिभाषेमध्ये सगळेच मुमुक्षेत म्हणून सांगितलं, कारण का सगळ्यांनाच इच्छा आहे ती. मग सगळेच काय मुक्त थोडीच होतात? नाही, तीव्र मुमुक्षु मुक्त होतो. आणि तीव्र मुमुक्षु मुक्त होतो म्हणजे कसा होतो? हे असलं असं होतं. सगळंच सोडण्याची ज्याची इच्छा असते, सगळंच म्हणजे सगळंच, देहासकट सगळंच, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. म्हणजे विठ्ठलाला पाहताना व्हायला काय पाहिजे? पाहिल्यानंतर झालंय हा त्यांचा अनुभव आहे, पण त्याला पाहण्यासाठी करावं काय लागेल ते तिथंच आहे. देह भाव हरपला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? हे संपलं पाहिजे ना सगळं. मी माझी आईशी मी माझे आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची जाण संन्यासी. की मी माझी आईशी आठवण संपली पाहिजे, आठवण संपली पाहिजे. हा जरी मुख्य भाग असला तरी त्याच्यामध्ये याचा सुद्धा विनाश होईल, ही गोष्ट विसरता येणार नाही. तीव्रता समजून घ्या. ती तीव्रता अशी ज्याच्या अंतःकरणात स्पष्ट होते, उद्बुद्ध होते, उद्धृत होते, आणि त्याच्या नंतरही ज्याच्या अंतःकरणात इच्छा आत्मप्राप्तीची शिल्लक राहते, असा मुमुक्षु आहे. आणि असा जो मुमुक्षु तो मुक्त होतो, अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच या अशा असलेल्या आत्मप्राप्तीच्या संदर्भाने विचार करीत असताना इतक्या सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि अशा असलेल्या ज्या ज्या म्हणून काही गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये जी मुमुक्षा सांगितली, जी मुमुक्षुता सांगितली, जी मोक्षाची इच्छा सांगितली, शास्त्र म्हणतं ती आम्ही निर्माण करीत नाही. हा कळस आहे. शास्त्र म्हणतं हे आमचा विषय नाही. शास्त्र म्हणतं बद्धच कधी होता. मुख्य सिद्धांताला शास्त्र कधी सोडत नाही. शास्त्राचा मुख्य सिद्धांत कधी सोडत नाही. आता पटत नाही, समजत नाही म्हणलं अज्ञानी आहे ना. मग अज्ञानी आहे म्हटल्यानंतर मग आता कुठपर्यंत खाली आला? अज्ञान ही पहिली पायरी आहे. आत्म्याचं अज्ञान आहे म्हणून तर नित्य सुखाची इच्छा व्हायला लागली ना. कारण का आत्माच नित्य सुखरूप आहे, दुसरं तर नित्य सुखरूप काही नाही. त्याचं अज्ञान आहे म्हणजे त्याची प्राप्ती नाही अशी कल्पना याला झाली. भ्रामक आहे पण त्याला कल्पना झाली. भ्रामक जरी असली तरी निश्चयात्मक आहे, तिथं गडबड आहे. भ्रम जरी असला तरी निश्चयात्मिकता जर त्याच्या ठिकाणी असेल तर तो भ्रम सुख दुःख द्यायला कारण आहे. निश्चयात्मिक वृत्ती नसेल तर मग तो भ्रम तसा तीव्र कठीण नाही, काठिण्य नाही, त्याला बाजूला काहीतरी करता येऊ शकतो. पण काठिण्य तिथं आहे की हा निश्चय हे मानूनच बसलाय. समोर दगड आहे हा मानूनच बसलाय. आता कसं काय त्याची निवृत्ती करायची? समोर काही नाहीये पण मानूनच बसलाय. रज्जूवर सर्प आहे हे मला भ्रामक ज्ञान निश्चयात्मक झाल्यावर सर्पापासून जे काही दुःख निर्माण व्हायचे ते दुःख निर्माण होतं. नाहीतर तोच तर होतं काय नाही. तपासत बसतो व्यक्ती काय आहे काय आहे काय आहे काय आहे. हा गुंतून राहील, सुखाला जाणार नाही, नित्य सुखात जाणार नाही. ही गोष्ट निराळी. कारण का त्या अधिष्ठानापासून लांब आहे ना, वेगळा काहीतरी विचार करू नये ना, तो साशंक आहे ना तो. त्यामुळे सुख नाही त्याला, फक्त तो तिथे गुंतून राहील. आणि दुःखाचाच त्याला अनुभव येईल कधी? विशिष्ट दुःखाचा अनुभव. संशय हे सुद्धा दुःखच आहे पण विशिष्ट आणि परम असलेल्या दुःखाचा अनुभव कधी? निश्चयात्मिक वृत्ती झाली की आता मला नित्य सुखाची इच्छा आहे, नित्य सुखरूप आत्मा आहे. आणि निश्चयात्मिक असलेल्या भ्रामक वृत्तीने अज्ञानामुळे दुःखाची जर मला प्राप्ती होत असेल तर मला नित्य सुखाची जी प्राप्ती करून घ्यायची, नित्य आत्म्याचं जे स्वरूप आहे की जे माझं आहे त्याच्यामध्ये अवस्थित व्हायचंय, हे होईलच कधी? आता भ्रमात्मक नाही, भ्रमाच्या उलट पाहिजे प्रमात्मक, प्रमा स्वरूपाचं ज्ञान. आणि निश्चयात्मक का अनिश्चयात्मक? निश्चयात्मिकता जशाला तशी. निश्चयात्मिकता दोष नाही.
निश्चयात्मिकता गुण आहे, तो सगळीकडे असला पाहिजे. संपत्ती गुण आहे का दोष आहे? नाही. दुष्ट व्यक्तीकडे असेल तर अधर्म, आणि सुष्ट व्यक्तीकडे असेल तर धर्म. द्रव्याने धर्म होतो, महाभारतात बोलते. द्रव्य रूप धर्म आहे. एक देह धर्म आहे आणि दुसरा द्रव्य रूप धर्म. देह धर्मामध्ये अंतःकरणादी सगळ्यांचा विचार करा, हे उपलक्षण आहे देह तिथला शब्द. आणि द्रव्य म्हणण्यामध्ये तिथे सुद्धा फक्त धन आहे असं नाही, हे सगळ्या रूपाने होणारा धर्म. पण धनही त्या द्रव्यातच येणार. मग धर्मच व्हायचा आहे म्हटला आणि द्रव्य रूपानेच व्हायचा आहे म्हटला तर तो लागेलच सुष्टाच्या हातात, ना की दुष्टाच्या. पण द्रव्य हे गुणवान आहे का दोषवान आहे त्याचं काही घेणं देणंच नाही. तो सुष्टाच्या हातात पडला की सद्गुणी आहे, गुण आहे, धर्म करतो. आणि दुष्टाच्या हातात पडला तर अधर्म होतो. सूर्य माझ्या हातात असेल म्हणजे सज्जनाच्या काय होईल? संकट आलं तर आत्मरक्षण, दुसऱ्यावर संकट आलं तर त्याचं रक्षण. का बसल्या बसल्या कोणाला भूकसून घात होईल? नाही. आणि गुंडाच्या हातात दिली तर जाता येता इच्छा, आज दिवस उगवला, दिवस संपायला आला, पण काही केलंच नाही, जाता जाता भूकसून गेला. अधर्म. चोऱ्या करणं, माऱ्या करणं ही त्याची प्रवृत्ती, त्याची ती काम आहेत. शस्त्र तेच आहे. श्रीकृष्णाच्या हातात असलेलं शस्त्र अर्जुनाचं संरक्षण करतं. भीष्म आहे, सज्जन आहे, महात्मा आहे आणि त्याच्या हातात शस्त्र आहे, पण पक्ष दुर्योधनाचा आहे. धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. केवळ त्या सरड्याला त्यांनी टाकलं त्या काट्यावर म्हणून हा बाणावर झोपला, एवढीच संगती त्याची लावायची काय? किती काटे होते काय मोजले होते काय? तेवढेच काटे होते म्हणून नाही, असतील 10-20 काटे. ह्याला जागा शिल्लक राहिली नव्हती, एवढं भोगून निघाला होता. इथे सुद्धा त्याच्या बाण लागला होता. मी कुठून आलं? मी तिथल्या तिथून आहे. काहीतरी पाप आहे. हा, काहीतरी पाप आहे. आणि ते पाप त्याच्या देहाच्या माध्यमाने, मनाने नाही, पण देह या साधनाच्या माध्यमाने झाले असल्यामुळे देहाला कळते. त्याला कुठे कळते? भीष्म शरपंजरी जरी झाला तरी तो तिथे बसून उपदेश करतोय. अंतःकरणाला कोणतीही दुःखाची बाधाच नाही. देह छिन्न बिच्छिन्न झालाय पण त्याला कोणतीही बाधा नाही, कारण का अंतःकरण निराळ आहे. अंतःकरण श्रीकृष्णानुशीलन आहे तिकडे, पण हा उपस्थित दुसरीकडे ना. मग याचं काम, याचं कर्म याला भोगावं लागेल. ते एक मागे कथा ऐकली. एका व्यक्तीने डोळ्याने काही पदार्थाचं दर्शन घेतलं आणि डोळ्याने दर्शन घेतल्यानंतर त्याला ती वस्तू खावी वाटली. पदार्थ खाऊ वाटला त्याला, दुसऱ्याचा होता. मग दुसऱ्याचा पदार्थ होता, खाऊ वाटला म्हणून चालत गेला. चालत तर पायनेच जावं लागेल ना, खाऊ वाटला म्हणजे जीभ थोडीच जाणार ना, नाही. म्हणून तो तिथे चालत गेला. चालत गेल्यानंतर पायाचं काम संपलं, हाताचं काम. आता खाणे पायाने थोडीच आहे, हात घालावा लागेल. मग हात घातला. हात घातल्यानंतर तो पदार्थ आला. खायचं काम हाताला करता येत नाही, पायाला करता येत नाही, डोळ्याला करता येत नाही. चालू डोळ्यापासून झाले प्रक्रिया. मग हे काम कोणाला करावं लागतंय? जिभेला, तोंडाला. खाल्लं. खाल्ल्यानंतर ज्याचा तो पदार्थ होता त्या व्यक्तीने ते पाहिले की आपला पदार्थ चोरतोय कोणतरी. तो व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने या देहाला दंड दिला. पाठीत काठी मारली पाठीत, देहाला दंड दिला. हाताला लागलं नाही, पायाला लागलं नाही, जिभेला लागलं नाही, काही झालं नाही. ओरडला तोंडाने पण पाणी डोळ्यात आलं ना. सुरुवात कोणी केली? डोळ्यांनी सुरुवात केली. अंतिम फळ कुणाला मिळालं? डोळ्याला अंतिम फळ मिळालं. आपण मागच्या 2-3 चातुर्मासापासून विचार करतोय छेदन करायचं. कोणाचं? संसाराचं नाही, अज्ञानाचं. संसाराचं काय नाही करायचं नाही, अज्ञानापासून कमी झालंय ना. सगळे दोष अज्ञानावर. संसार दुःख रूप आहे. कुणामुळं? अज्ञानामुळं. कर्म
मोक्ष देऊ शकत नाही. त्याच्याकडे दुर्गुण आहे, असामर्थ्य आहे. कुणामुळं? अज्ञानामुळं. सुरुवात तिथून आहे ना. जो मूल आहे मूल पुरुष, मूलबॉस. हा मूल बुवा बॉस म्हणायचं आहे त्याला. तो मूल बुवा आहे, तो त्याचं नाव अज्ञान आहे. त्याच्याकडे ते सगळं जातं. त्यामुळे त्याचं छेदन करा, त्याचं छेदन करा असा सगळा विचार. छेदन करा म्हणणं काय चांगलं आहे काय? विनाश करा. किती आघोरी माणसं तुम्ही, सारखा विनाशाची भाषा बोलता. खरं आहे ना, विनाशाची भाषा बोलणार काय चांगली माणसं काय? पण अज्ञानाचा विनाश म्हणजे त्याच्यावर ते सगळं येऊन ठेपतं. अशा पद्धतीचा सगळा असलेला विचार, ज्याच्या पासून जे चालू झालं त्याच्याच निवृत्तीने त्याची सगळी समाप्ती होईल आणि मुख्य असलेल्या गोष्टीकडे तुम्ही जाताल, असा आपल्याला विचार करता येतो. आत्म्याच्या असलेल्या अज्ञानामुळं सगळ्या इच्छा निर्माण होतात, की ज्या इच्छा अशा प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये सकामता जर ठेवली आणि विधी निषेधांचं पालन केलं, पुण्य उत्पन्न होतं आणि स्वर्गाधिकांचा आणि इथल्या असलेल्या सुखाचाही उपभोक्ता तो व्यक्ती होतो. कर्तृत्व भोक्तृत्व विधीने सुखकारक त्याला आहे आणि कर्तृत्व भोक्तृत्व निषेधाने दुःखकारक त्याला आहे. आणि अंततोगत्वा कर्तृत्व भोक्तृत्व विधी निषेध पालन करा अथवा न पालन करा दुःखकारक ठरले. या अशा असलेल्या सगळ्या गोष्टींचा विनाश जर करायचा ठरला तर कशाने केला गेला पाहिजे? तर तो विचार करताना सांगतात ज्ञानाने ही गोष्ट होऊ शकते. कारण का अज्ञान आहे आणि अज्ञानाचं विरोधी फक्त ज्ञान आहे. दुसरी कोणतीही गोष्ट त्याच्या ठिकाणी असणार नाही. वा तत्समान तत्विरोधी व प्रबल असं कोणतंही असणार नाही. मिथ्या अज्ञानाच्या विरोधी आत्मज्ञानच शिल्लक आहे. दुसरी कोणतीही गोष्ट उभारणार नाही. पुढे म्हणतायत आत्मज्ञान. आता मुख्य सिद्धांत बाजूला आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, इच्छा केली प्राप्त करून घेतलं, काहीतरी केलं आणि प्राप्त करून घेतलं, काहीतरी असेल म्हणून ते प्राप्त करून घेतलं त्याच्या निवारणासाठी. म्हणजे जे होतं आणि ते घालवायचे म्हणून याला प्राप्त करून घेतलं. म्हणजे जे होतं ते ह्याचं कारण आहे का कारण नाही? आत्मज्ञानाचं कारण काय? पूर्व पक्ष म्हणतात अविद्या आहे. अविद्येला घालवायला आणलं नाही. कारण काय? काहीतरी कुठेतरी प्रेरित झाले ना तुम्ही याला घालवायचे म्हणून. आत्मज्ञानाचं उपादान कारण अविद्या आहे. पूर्व पक्षाचं म्हणणं आहे कर्माचं उपादान कारण अविद्या आहे म्हणून कर्म अज्ञानाचा उच्छेद करू शकत नाही. कारण का कार्य आहे. आणि आत्मज्ञान जर अविद्या हे उपादान कारण असलेलं जर राहिलं तर आत्मज्ञान सुद्धा अविद्या कार्य व्हायला पाहिजे. आणि जर आत्मज्ञान अविद्या कार्य झालं तर कसा काय उच्छेद करेल? पूर्व पक्ष म्हणतात हे असं आहे. हे उपादान तुम्ही लाख चर्चा करा त्याची, पण हे उपादान कारण आहे का कारण नाही? उपादान हे कारण आहे. परंतु उपादान कारण म्हणत असताना कर्मामध्ये जे कार्यरूप आहे अज्ञान आहे का अज्ञान नाही? अज्ञान आहे. उपादान कारण आणि कार्याची जोडी सांगत असताना कार्यामध्ये कारणाचा प्रवेश आहे. उपादान कारण म्हणजेच काय? ज्याचा कार्यात प्रवेश आहे असं जे असाधारण कारण असून कार्यात ज्याचा प्रवेश आहे ते कारण उपादान. उदाहरण घट आहे आणि माती आहे. घटाला कारण कोण कोण? एक माती, एक कुंभार, एक चक्र, एक दंड, अजून लांबचं गाढव माती आणायची. एवढे सगळी त्याला कारण आहेत. साधारण कारण याच्यामधली कोणती? ती साधारण कारण सगळी झाली. हा जे काय सांगायचे. निमित्त कारणामध्ये कोण येईल? असाधारण कारणामध्ये कुंभार पाहिजे. कुंभार जर मेला सगळं जरी रेडी असलं करायचं कोणी? कुंभार आवश्यक. ते कुंभार असला म्हणून काय झालं? ते पाहिजेत ना फिरवायला. सगळं इलेक्ट्रॉनिक तरी पाहिजेत ते आता फिरणार मशीनने ते पाहिजेतच. त्याच्याशिवाय होईल कसं? निमित्त कारण. कुंभार आवश्यक, ते दंड आवश्यक, चक्र आवश्यक, सगळं उपस्थित आहे. असाधारण कारण पहा.
उपकरण मातीच नसेल तर काहीच नाही. कुंभार आहे काही. गाढव आहे, सगळं आहे, सगळे गाढव ठरले. घट करायचा आहे, मुख्य गाढव सुद्धा आहे, कुंभार सुद्धा आहे, दंड सुद्धा आहे, चक्र सुद्धा आहे, सगळे. पण मातीच शिल्लक नाही, मातीच नाही तिथं. त्या मुख्य गाढवासहित सगळे गाढव झाले. काय करताच येत नाही. माती लागेल का लागणार नाही, माती लागते. आणि माती कशी लागते? मातीचाच एक परिणाम घट आहे. विशिष्ट अवस्था, विशिष्ट आकार ती मातीलाच प्राप्त होते आणि घट उत्पन्न होते. कुंभाराला प्राप्त होत नाही, कुंभार करतो. मग माती असाधारण कारण ठरली का ठरली नाही, त्याच्याशिवाय तर कार्य होत नाही. ज्याच्या असल्याने कार्य होते आणि ज्याच्या नसल्याने कार्य होत नाही ते असाधारण कारण. माती असली तर घट होईल आणि माती नसली तर घट होईल काय? घट होणार नाही. त्यामुळे माती हे असाधारण कारण आहे. परंतु माती असावी तर लागेल, परंतु मातीचा घटात प्रवेशही लागेल तर घट तयार होईल. माती कोणत्या तरी विकाराला प्राप्त होईल, वेगळ्या आकाराला प्राप्त होईल, विकृत होते. तिच्या मूल स्वरूपाहून माती विकृत होते, विशिष्ट होते. आणि विशिष्ट झालेली ही माती कंबुग्रीवादिमान आकार प्राप्त करते. म्हणजे ज्याचा गळा छोटा आहे आणि पोट मोठे. डेरा कसा असतो? पाणी प्यायचा डेरा पहा, गळा छोटा आणि तोंड मोठं. धानाची डेरे ती वेगळे, ती वर्ण मोठे असते आणि सोपं पाहिजे काढायला घालायला. पाणी प्यायचा डेरा वर्ण छोटा आणि खालनं मोठा, पाणी जास्तीच साठलं पाहिजे. पण कंबुग्रीवादिमान आकाराला तो प्राप्त होतो. मातीला रूप निराळ आहे. एक आकार म्हणून काही असा सांगता येत नाही. कण रूपामध्ये आकार आहे, आकार नाही. माती निराकार आहे असं म्हणता येत नाही. पण काही तिला कण आहे, कुठे कुठे काही 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 आकृती आहे. पण अणु रूपामध्ये तिचं चिंतन करावं लागेल. अणु का होईना आकार आहे, त्यामुळे निराकार नाही. आणि घटामध्ये मात्र काहीतरी विशिष्ट आकार प्राप्त झाला म्हणून माती विकृत झाली. मातीचा प्रवेश, असाधारण कारण असलेल्या मातीचा प्रवेश कार्यरूप असलेल्या घटामध्ये होतो आणि मगच घट उत्पन्न होतो. की जो मग ते पिलूपाकवादींच्या स्वरूपाने विचार करा किंवा त्या पिठर पाकवादींच्या स्वरूपाने विचार, दोघांच्याही स्वरूपाने विचार जरी केला तरी ते चालतं. इकडे एक म्हणतात एक 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 अणु निर्माण होतो, अणूंची संरचना होते, संबद्धता होते, संबंध त्यांचा येतो, संयोग संबंध होतो. आणि असा संयोग संबंध होऊन 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 एक जो विशिष्ट आकार प्राप्त होतो तो घट आहे. आणि दुसरा असा म्हणतो की हे सगळं निर्माण होते, अणु संरचना होती, सगळं होतंय, पण आगीत टाकतात, अणु नष्ट होतो, अग्निरूपतेला प्राप्त होतो, नवीन निर्माण होतो, नवीन आकार प्राप्त होतो आणि मग घट तयार होतो. घट नवीन आहे. दोन्ही गोष्टींचा जरी विचार केला तरी मातीची विकृती ठरली का ठरली नाही, माती विकृत झाली का झाली नाही, माती विशिष्ट झाली का झाली नाही, माती विशिष्ट झाली, कार्यरूपतेला प्राप्त झाली. जर कारण आणि कार्य याच्यामध्ये कार्य जर विकृत नसलंच असतं तर कार्य आणि कारण असा भेद वृथा झाला, उगाचाच की उगाचाच. मी आता धोत्रावर आहे आणि मी आता पॅन्टवर आलो, भेद झाला नाही. ते कार्य हे कारण आहे असं म्हणता येईल काय? नाही, तेच आहे ना. नाही, भेद करला तर काय खोटा भेद आहे तो खोटा भेद आहे, असा भेद करता येणार नाही. पण कार्याच्या ठिकाणी विकृती म्हणून तर कार्य, विकार काहीतरी उत्पन्न होतोय म्हणून तर आहे ते. विकार जर उत्पन्न नाहीच झाला तर कार्य कसं काय होईल? कोणतंही कार्य सिद्धांत आहे. सात्विक कार्य असो, राजसी कार्य असो, तामसी कार्य असो, विकार आवश्यक. व्यावहारिक कार्य असो, विकार आवश्यक. पारमार्थिक कार्य असो, विकार आवश्यक. मूल पारमार्थिक कार्य असो, मूल पारमार्थिक प्राप्ती विकार घालवण्यासाठी तरी अपेक्षित. विकार लागेलच, काहीतरी करायचे म्हणल्यानंतर विकार त्या अपेक्षित. आरोप करावाच लागेल ना. ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, कसलंय कसलंय,
सच्चिदानंद रूप आहे. खरंच सच्चिदानंद रूप आहे काय? नाही, हे असं दुःख जडरूप नाही म्हणून सांगायला ते आहे. म्हणजे काय केलं तुम्ही? आरोप केला ना. सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, आरोप केला ना. काहीतरी करावं लागतं ना, काहीतरी घालवायचंय, मिळवायचंय म्हटल्यानंतर कुठून तरी काहीतरी आणून बसवावं लागेल ना. मला माझी सत्ता दाखवायची, कुणीच माझ्या हाताखाली कामाला नाही. आणि एखाद्या माणसाला दाखवायची माझी ताकद किती, पैसे देऊन गडी बसवावं लागेल का नाही, आणि त्याला बोलावं लागेल का नाही, तुला पैसे दिले काम करता येत नाही का नीट, आरोप आहे. त्याला सांगून ठेवलेलं असते 2 शब्द, आई बाबा माझी मुलं. तसं आहे हे सच्चिदानंद रूप दही अशी आहे, सांगावं लागते बाबा प्राप्ती करून घ्यायची आहे. कळत नाही मग काय, तू सच्चिदानंद रूप आहेस. सांगावं लागते त्याला, बोलून शास्त्र ते काम करते. आरोप करा, मग ते आरोप करायचं आणि पुन्हा नाहीये म्हणून सांगायचं. पुन्हा काय, सच्चिदानंद रूप आहे म्हणून सांगायचं नाही ब्रह्म आहे सुद्धा नाही, ब्रह्म आहे, ब्रह्म एवढंच म्हणायचं. आणि पुन्हा काय, काहीच नाही, मौन आहे, शब्दातीत आहे, गुणातीत आहे, भेदातीत, सगळं त्याला. अतीताचा जेवढा तिथे निषेधानेच बोलावं, अन्वयाने बोलणं तिथे प्राप्त होत नाही. किंबहुना अन्वयाने ज्या ज्या वेळी बोललं जाईल त्या त्यावेळी काहीतरी दोष पदरी पडतील. आणि निषेधाने बोलायचं ठरलं तर मग बऱ्यापैकी सर्व दोषांचं निराकरण होत जात. हे नाही, नेती 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 वेद बोलतोच. आत्मा माहित नाही का, मग नेती कशाला म्हणता? एक दोष नको म्हणते, तिथे जे आहे तेवढं ते स्वयंप्रकाशित आहे ना. मग जो स्वयंप्रकाशित आहे त्याच्यासाठी म्हणून वेगळा काय शब्द वापरावा? जो स्फुरण रूप आहे, जो स्फुरतोय, जो अस्तित्व बाल आहे, जिथे आहेच आहे, की ज्याच्यासाठी काहीतरी लागणार नाहीये दुसरं, ज्याच्या ज्ञानासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाहीये, असा जो तो आपल्या माहितीच्या परिभाषेत फल व्यक्तीची गरज नाहीये, असा जो तो, त्याच्यासाठी सांगाव काय लागेल? याची गरज नाही, याची गरज नाही, याची गरज नाही, हे नाहीये, हे नाहीये, हे नाही, एवढंच सांगावं लागेल. दुसरं काही सांगता येणार? शब्दाचा प्रांत संपतो, ती नेती कुठे संपतो? आहे म्हणण्यात संपत नाही. म्हणे निगेटिव्ह आहात, चांगली गोष्ट आहे, नेती म्हणून आम्ही निगेटिव्ह, तर निगेटिव्ह. आहे म्हणणं, अन्वयाचा सारखा विचार करणं, ही गोष्ट जर सकारात्मकतेच्या दृष्टीने विचारात घेत असाल तर परमार्थाचा आणि व्यवहाराचा अंतिम प्रदेश हा नेतीचा आहे. सुरुवातच अज्ञानाने झाली ना, की जो निषेध आहे, ज्याचा निषेध केला, जो खराच निगेटिव्ह आहे, त्या अज्ञानापासून ही सुरुवात झाली आणि त्याची निवृत्ती करायची ठरली तर सांगावं काय लागेल? अज्ञान नाही, एवढंच सांगावं लागेल ना. दुसरी तिसरी कोणती गोष्ट सांगता येते काय? पण नाही याच्यावर जोर द्यावा लागतो. आणि नाही याच्यावर जोर दिल्यानंतर प्रगटत काय? जे आहे ते, दुसरं प्रगटत नाही. ज्याचं अस्तित्व आहे, जो खराच आहे, तो प्रगटतो. दुसरी कोणतीही गोष्ट प्रगटायला तिथे नाहीच ना. अशा पद्धतीचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो. पुढे म्हणतायत की अशा पद्धतीचा विचार केला असता जो व्यक्ती कर्माचा विचार केला, ज्ञानाचा विचार केला आणि मोक्षाच्या संदर्भाने तो जर मार्गक्रमण करू लागला तर या असलेल्या मोक्षाच्या संबंधाने विचार करताना इथे सुरेश्वराचार्य म्हणतात की कर्माचा प्रांत हा होऊ शकत नाही. आत्म्याच्या संबंधाने, आत्मज्ञानाच्या संबंधाने अविद्या ही उपादान कारण होऊ शकत नाही. तर ती उपादान कारण का होत नाही याचा विचार करताना सुरेश्वराचार्य इथे सांगतायत, कार्यामध्ये उपादान कारणाचा प्रवेश असतो आणि अज्ञानाचा आत्मज्ञानामध्ये, ज्ञानात आणि अज्ञानाचा प्रवेशच कसा काय होईल? अंधारामध्ये प्रकाशाचा प्रवेश असतो काय? यांचं सहावस्थान रूप विरोध आहे. एका ठिकाणी राहू शकत नाही. हे विशेष आहे बरं, विशेष रूपाचे थे, विशेष रूपाचा अंधकार आणि विशेष रूपाचा प्रकाश, असं एका तुल्य बळाने विचार करा. नाहीतर सामान्य विशेषाची जोडी लावली तर भ्रम निर्माण करायला कारण तेच. सामान्य विशेषाची जोडीचं चिंतन नाहीये इथे. इथे विशेषत्वाचं चिंतन आहे. विशेष रूपाचं अज्ञान आहे आणि विशेष रूपाचं ज्ञान आहे. आत्मज्ञान विशेष की सामान्य? इथे विचार करताना
सामान्य आत्मज्ञानाचा विचार केलाय का? सामान्य आत्मज्ञानाचा विचार तर आपल्याला आहे. मी ब्राह्मण आहे हे कसलं ज्ञान आहे? सामान्य रूपाचं माझं ज्ञान आहे. हे सामान्य रूपाचं आहे पण माझंच आहे ना, आत्मज्ञान माझंच ज्ञान आहे. मी अमुक आहे हे माझं ज्ञान आहे. पण हे सामान्य ज्ञानाचा इथे विचार नाही. हे जे सामान्य ज्ञान आहे याचा विचार न करता विशेष रूपाच्या ज्ञानाचा विचार करतायत, की जो विचार अज्ञानाचा उच्छेदक, जे विशेष रूपाचं आत्म्याचं असलेलं जे ज्ञान, त्या आत्मज्ञानाला अविद्या हे उपादान करणे असं लावतं. त्यामुळे अशा असलेल्या आत्मज्ञानामध्ये, विशेष रूपाच्या ज्ञानामध्ये, की जे विशेष रूपाच्या असलेल्या अज्ञानाचा उच्छेद करण्यास समर्थ आहे, प्रबल आहे, तुल्यबळ आहे, त्याच्यामध्ये प्रवेश या अज्ञानाचा होऊ शकतो काय? होऊ शकत नाही. सूर्याला अंधकार माहितीये का? नाही पोटात असेल, पाठीवर असेल, नाही त्याच्या कडेला असेल, नाही खाली असेल, गादी खाली अंधार, बुडा खाली अंधार. तसं सूर्याचं आहे का? तर जो बुड सुद्धा प्रकाशित, त्याला माहितीये का? कधीतरी माहितीये का? नाही माहिती. मग या अज्ञानाला अज्ञान माहिती असायचंय का? काही कारण नाहीये. उपादान कारण म्हणत असताना प्रविष्टता हवी. जर आत्मज्ञान हे अविद्येचं कार्य जर असेल आणि अविद्या ही जर उपादान कारण असेल, तर विचार करा, आत्मज्ञानामध्ये अविद्येचा प्रवेश असला पाहिजे. पण त्याला ते माहितीच नाही, तर ही संगतीच जुळत नाही. त्यामुळे आत्मज्ञानाचा आणि अविद्येचा असा कार्य कारण भाव अस्तित्वात नाही. म्हणजे काहीच संबंध नाही का? संबंधाचाच विचार करायचा म्हटला आणि कुठून तरी आणायचंच म्हटलं तर विचार करा, हा फक्त अध्यस्त अधिष्ठान भावरूप संबंध, दुसरा काही संबंध नाही. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान रूप होते. अविद्येची निवृत्ती ही कशी होईल? ज्याच्यावर भासली, ज्याच्यामुळे भासली, तिथे त्याची निवृत्ती होणार. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प जर निवृत्त व्हायचा ठरला, कुठे जाईल? रज्जूतच जाईल ना. अधिष्ठान ते होतं. दुसरीकडे जायला काय सोय आहे का? होताच खोटा. त्यामुळे पळून जायची त्याची व्यवस्थाच नाही कोणती. त्यामुळे तो विरून तिथेच जाणार. त्यामुळे यांचा संबंधच जर मानायचा झाला तर यांचा संबंध एवढाच माना, आत्मज्ञान हे अधिष्ठानाचं ज्ञान आणि अविद्या त्याच्यावर होती. अधिष्ठानाचं ज्ञान झालं, अध्यास जी खोटी आहे, अध्यास म्हणजे भ्रामक आहे, तिची निवृत्ती झाली. कुठे गेली? त्या अधिष्ठानात तिचा लय झाला. कसला लय? आत्यंतिक लय झाला. पूर्वी नव्हती, ज्यावेळी भासत होती त्यावेळी नव्हती आणि भविष्य काळात ती नाही. असा त्रैकालिकात्यंता भावाचा निश्चय झाला ज्यावेळी ते आत्मज्ञान होतं. त्यामुळे आत्मज्ञानाचं उपादान कारण अविद्या आहे असं म्हणता येणार नाही. आणि जर आत्मज्ञान हे अविद्येचं, अविद्या हे आत्मज्ञानाचं उपादान कारण किंवा आत्मज्ञान अविद्येचं कार्य जर शिल्लक ठेवला असतं, तर जो आत्मज्ञानी त्याचा जो व्यवहार तुम्ही सांगताय की ज्या व्यवहारावरून आत्मज्ञान अविद्येचं विरोधी नाही असं ठरवताय, ती गोष्ट खरी झाली असती. म्हणजे काय? आत्मज्ञानाला विकार असतात आणि ते विकार कसे? जसे अज्ञानाचे तसे त्याचे. हा जेवढ्या प्रेरणेने अन्नाधिकांचा उपभोग घेतो, कामिनीधिकांचा उपभोग घेतो, तेवढ्याच प्रेरणेने तो उपभोग घेतो. फरक काय? फरक काही नाही. हा कर्म करतो, तो ज्ञान आहे, एवढाच काय तो फरक. पण दोघांचंही कारण अविद्या. अविद्या असली असती तर, आणि अविद्या शिल्लक नाही म्हटल्यानंतर अविद्या तिथे नाहीच उपादान करण्याला, तर आत्मज्ञानी हा वेगळा झाला. परंतु कार्य करताना दिसतो तर स्वदृष्टीने कार्य त्याचं काही नाही, भ्रांत दृष्टीने सर्व गोष्टी त्याच्या आहेत. कारण का? प्रारब्ध कर्माचा तो प्रदेश असल्यामुळे, प्रारब्ध कर्माची असलेली जी महत्ता आहे त्या महत्तेमुळे वा त्याच्या वैभवामुळे प्राकृतिक
त्याला ते कर्म उपभोगावं लागतं. कर्म कोणाचं? देहाचं, अंतःकरणाधिकांचं, बुद्धीचं. प्रकृतीचं कर्म झालं. मग ते सुटलेला बाण भोगावाच लागेल त्याला. भोगादेव ततो क्षयः, भोगल्या विना कर्म संपणार नाही असा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत तिथे मात्र मानावा लागतो. त्यामुळे साधू जो आहे, ज्ञानी जो आहे, तो व्यवहार करीत असताना सुद्धा समाधीत आहे असा मुख्य विचार तिथे मांडलेला आपल्याला दिसून त्याचं येतो. नाही, त्याचं शरीर करतं. हा होतंय. शरीर करतं. साधू तुकाराम महाराजांचा प्रपंच झाला का? झाला नाही. केला काय? झाला. प्रपंच करणं वेगळं आणि प्रपंच होणं वेगळं. प्रारब्ध वशात ही गोष्ट होते. हा आता कधी केला आणि कधी झाला ही गोष्ट त्यांच्या अवस्थेवरून ठरवा. मुक्तावस्था झाला म्हणायची आणि बद्धावस्था केला म्हणायची. जर झालाच आम्ही म्हणू लागलो तर तुकाराम महाराजांनी केलेल्या पुरुषार्थावर पाणी टाकता ही गोष्ट लक्षात घ्या. तुकाराम महाराज सहज मुक्तच होते. हा मुक्त आहेत. मुक्तावस्था प्राप्त करून घेतली त्यांनी, पुरुषार्थ केला. गुरुसेवा आहे, नामस्मरणाधिक आहे, नाम जपाधिक आहे, काय काय नाही गोष्टी केल्या. तपश्चर्या काय थोडी केली काय? सर्वस्वाचा त्याग केला. या सगळ्यावर पाणी टाकतात. सहज लहानपणापासूनच मुक्त होते म्हणजे नाही, जन्मतःच मुक्त आहेत ते असं म्हटलं तर पाणी आहे त्याच्यावर सगळ्या पुरुषार्थावर. नाही, नामदेवरायाचा अवतार आहे म्हणजे असेलच ना. अवतार जरी असला तरी गौणी वृत्तीने. सिंह देवदत्त, हा देवदत्त सिंहासारखा आहे म्हणजे काय 4 पायान शिपटी घालून आहे का? तुकार नामदेवरायचे अवतार असले म्हणजे पगडी घालून येतात का? मग शिंपी का झाली नाहीत? हे शिंपी होते ना. मग ह्यांना पुन्हा देव जो त्यांच्या जवळ बसवत होता, जे गुरु केले होते, पुन्हा या सगळ्या खटाटोपी कशाला केल्या? देव मला भेटला नाही म्हणून. नाही, या गोष्टी गौणी वृत्तीने तुम्ही तपासा. नामदेवरायाचा अवतार आहे, तत्समान सगळी गुणलक्षण आहेत, तत्समान वृत्ती आहे, तत्समान भजनासक्ती आहे, तत्समान विठ्ठलाला त्यांचं प्रेम आहे. मग नामदेवराय. पण गौणी वृत्तीने तपासा. जर नाही तपासलं तर असा आरोप येतो आणि तो अपराध मला वाटतं करू नये. अजून कोणी विद्वानाचं अन्य मत असेल तर ते मतही ग्राह्य, पण माझं मत माझ्या पुरतं आणि अपराध न होणार असं मला वाटतं. याच्यावर अजून चिकित्सा करू शकता. हे काय अंतिम मत आहे असा काही विषय नाही, पण चिकित्सा जर झाली पुढची तर मला येऊन सांगा. एक विरोधाभास दिसतो. हा, तेच सांगतं हे नाही ते नाही ते नाही, आणि एकनाथ महाराज सांगतात जे जे दिसते ते हरिरूप. हा, बरोबर आहे. हेच सांगतो हे नाही ते नाही, बरोबर. हे तर काही कळत नाही कोण. सद्रूपता जी चैतन्याची सांगितली, दगडाला सद्रूपता आहे, अध्यस्त पदार्थाला सद्रूपता आहे, रज्जूवर प्रतीतीला येणारा जो सर्प जो आहे तो आहे, जो अंश आहे तो खराच सर्पाचा आहे का रज्जूचा आहे? मग हे खांब आहे, या खांबाला अधिष्ठान कोण? चैतन्य. मग चैतन्य अधिष्ठान आहे, चैतन्य अस्तित्ववान आहे, तो सद्रूप आहे, सत आहे, म्हणून हा आहे म्हणता येते ना. मग याला बघितल्यानंतर म्हटलं काय पाहिजे? हा हा, याला म्हणा हरिरूप. याला हरिरूप म्हणा, नको कोण म्हणते. पण इथे काय बाध समानाधिकरणाचा विचार करावा लागेल. हे खांब म्हणजे हरी आहे का? नाही, उपहित चैतन्य म्हणजे तो आहे, अस्तित्ववान तो आहे, सगळीकडे समव्याप्त तो आहे. मग बाध करावा लागेल, याच्या रूपाचा, याच्या नामाचा बाध करा. कारण का या खांबालाही हरी म्हणायचे, त्या खांबालाही हरी म्हणायचे, दगडालाही हरी म्हणायचे. मग खांब आणि दगड भेद कशाला केला? म्हणजे बाध कशाचा केला? पहिल्यांदीच समत्व साधताना रूपाचा केला आणि नामाचा केला. मग राहिलेले तर तसंच आहे ना सगळं. सद्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता आणि नाम आणि रूप एवढं पाचांचं मिश्रण झालं की जगत दिसत. आणि त्याच्यातला चेतन भाग, तिथे चिद्रूपता आणि आनंद रूपतेच्या संदर्भाने उद्बुद्धता आहे. ह्याच्यात नाही उद्बुद्धता चिद्रूप आणि आनंद रूपतेच्या संदर्भाने. चेतन आहे, जड आहे, पण सद्रूपता जशाल तशी रे
आणि नाम रूपात्मकता जशाल तशी राहील. पण चिद्रूपता आणि आनंद रूपता नाहीच असं म्हणायची सोय नाही, उद्बुद्ध नाही, अव्यक्त स्वरूपाची असं म्हणायलाच नाही. व्यक्त नाही, उद्बुद्धता म्हणजे प्रकट स्वरूपाची नाही, अभिव्यक्त स्वरूपाची नाही. माझ्या ठिकाणी चेतनता आहे का? चेतनता नाही, चिद्रूपता आहे ना ती, आहे का नाही? आनंद रूप अनुकूल्येनं कळतंय ना ती सगळं. त्यामुळे इथे जशी अभिव्यक्ती तशी इथे अभिव्यक्ती नाही. त्यामुळे या दोन असलेल्या वस्तूंच्या संदर्भाने, गुणांच्या संदर्भाने, स्वरूपाच्या त्या संदर्भाने विचार करताना अनुद्भूततेचा विचार करावा लागेल. चिद्रूपता आणि आनंद रूपता आहे मात्र तेच, याच्या विना दुसरं काही नाही असा विचार करावा लागतो. नाम जप आणि नामस्मरण याचा विचार आपण करीत होतो. आणि याचा विचार कशासाठी केला? जो महात्मा आहे त्या महात्म्याने केलेले हे काम आहे. आणि हे करीत, ही साधना करीत तो मुक्तीला पोचला. नाम जपामध्ये आणि नामस्मरणामध्ये एवढा भेद आहे की एक नाम जप फल देतं अंतःकरण शुद्धी आणि एक नामस्मरण फल देतं जीवनमुक्ती. काय भेद असला पाहिजे त्याच्यामध्ये? जप याच्यामध्ये फक्त जप आहे, हा फक्त जप, सगळे विधी निषेध पाळून, शिवायचं नाही, आसनावर बसणं, माळ झाकणं, हे फिरवणं सगळं आहे त्याच्यामध्ये. बोलत बोलत केलेला जप. काय चालू आहे? हा राम 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 बसा 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 राम ही असला जप चालू आहे. मौन धारण केलं म्हणजे कसं केलं? मौन धारण, मौनामध्ये देवाचं नाव घेतलं म्हणजे चालतं. उठायला लागला राम 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 बसा, कुणी यायला राम 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 राम, कुणाला पाठवतो? कुणाला बोलवायला लागला? काही विचार आहे का नाही? नाम जप याच्यात संख्या निर्धारित, नित्य 108 झालाच पाहिजे. हा कटाक्ष कशासाठी? जपात आहे, जप आहे ना, हे होत नाही, हे झालंच पाहिजे निश्चित आहे. मग पुरस्चरण करतो, किती? 24 लाख 24 लाख, 1 कोटी 1 कोटी 13 कोटी 13 कोटी. मर्यादा आहे का? मर्यादा दिली ना. मग मर्यादा जर त्या साधनेला असेल तर साधनेच्या फलाची मर्यादा असली पाहिजे का नको? मग काय मर्यादा आहे? कर्म आहे. कर्माची मर्यादा कुठपर्यंत? अंतिम फल काय? निष्कामता आहे. सकामता तर सोडून द्या, निष्कामता आहे. आणि मर्यादा कुठे आहे त्याच्या फलाची? अंतःकरण शुद्धी, एवढीच त्याची मर्यादा. त्याच्या पुढे जाऊच शकत नाही. नामस्मरणामध्ये काय भानगड आहे? एखाद्याला बोलवायचं, हे नाम मार्गातलं बीज आहे, रहस्य आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला बोलवायचं, काय करता? हाक मार, बरोबर. हाक नावानेच मारावी लागते. याच्यात दुमत आहे का कोणाचं? अजिबात दुमत नाही कोणा, नावानेच बोलावं लागतं. दुसरं तिसरं तर काही नाही. कुठलं का नाव अशी नाही, ठरलेलं नाव काही नाही. आपण ज्या नावाने ज्याला जे बोलवतो ते नावाने, आणि तो येतोच. होतं काय? क्रिया काय? प्रक्रिया काय? पहिल्यांदा तो मनात आठवतो. रामाला बोलवायचंय, राम कुठं आला? मनात आला पहिल्यांदी. आणि मग हाक मारली, रामा इकडे. हे कुठे आहे? मनात आला. राम कसा आहे? राम हा राम, ते त्याचं जे रूप आहे, त्याचं जे असते ते आलं पाहिजेत ना. म्हणजे हा बोलावणं नंतर आहे. पहिल्यांदा आठवलं तर कुणाला बोलवायचे? आठवल्याशिवाय बोलवता कसं? स्वरूपाचं बोलवायचंय ना, अपेक्षा ती आहे ना, बोलवायचंय. तो कुठे आहे ते बघायला पाहिजेत ना. स्मरण, नामस्मरण कसं आहे? आता समोर उपस्थापित तो नाहीच, उपस्थापितच नाही तो. मला माहितीच नाही, मला तो माहिती करून घ्यायचा आहे. कसा आहे? मग त्याचं स्वरूप मला आठवावं लागेल पहिल्यांदा. कोण आहे? असा आहे. कुठून आठवू? कुठून स्वरूपाचं चिंतन करू? हा गुणावर्ण म्हणजे एक मी आधी बघितलं पाहिजे म्हणजे आठवेल. आता देव मी काय आधी बघितला नाही, निश्चित नाही, लिहून देतो. बघितलं, त्यामुळे आठवून त्याला बोलवायचा प्रश्न कसा होईल? या एका दृष्टीने आठवून होणार नाही. राहता राहिला मुद्दा कोणता?
प्रत्येक वेळी काय प्रत्यक्ष प्रमाणच काम करतं काय? नाही. मग काय काम करेल? शास्त्र प्रमाण काम करेल. गजेंद्र साहेब. शास्त्र सांगते ना असा असा तो आहे आणि असा असा जो, त्याला आठवा आणि मग बोलवा. मग येतो तो. अनोळखी व्यक्ती जरी असली आणि आपल्याला एखाद्याने सांगितलं काळी टोपीवाले शामराव आहेत, त्यांना बोलवा. कुठं बघितलेलं असते काळी टोपीवाले शामराव? पण मनात काळी टोपी आणि आकृती कोणाची तरी आली ना, आणि मग शामराव लगेच दिसलं की हा शामराव. बोलवायचा विषय नाही, आपला स्मरणाचा विषय. बोलवणे म्हणजे उपलक्षणात्मक आहे. उपलक्षणात्मक म्हणजे आहे. आवश्यकता नाही दोन वगैरे. नाही नाही, उपलक्षण. ज्ञान नाही अशी स्थिती असल्यावर ज्ञान करून घेणे हा व्यवहार कर होतो का होत नाही? प्राप्तीचा व्यवहार जसा व्हावा भ्रमात, तसा हा व्यवहार पुढे उपस्थापित नाही म्हटल्यानंतर बोलवण्याचा होतो. बोलवल्यावर कळतं की तो मीच आहे म्हणून. स्वरूपाचंच जेवढी चिंतन होईल तेवढी ते नंतर कळेल की हे असंच आहे म्हणून सगळं. पण ती प्रक्रिया भ्रमात असल्यामुळे, अज्ञानात असल्यामुळे तशी प्रक्रिया करावी लागेल ना. कारण का ते निवृत्त होईल कसं? त्याच्या निवृत्तीत जो ज्या दरवाजाने आला त्याच दरवाजाने घालवावं लागेल ना. जिथून त्याची प्राप्ती झाली काय ते हे ना, येत येवागतम पापम तत्रैव प्रतिगच्छति. जिथून पाप आलं तिथूनच ते घालवावं लागेल, तिथून निवृत्त करावं लागेल, तिथूनच त्याला पाठवावं लागेल. हाडात रोग निर्माण झाला, घालवायचं कुठनं? हाडातनं. माझ्यात रोग निर्माण झाला, घालवायचं कुठून? माझ्यातून. मला अज्ञान निर्माण झालं, कशातून निर्माण झालं? अज्ञान निर्माण कशातून झालं? हा, बुद्धीतून होत असतं. नाही बुद्धी, ते अधिकरणाचा विचार कर नका. हे तर सामुग्री आहे सगळी. मोबाईल कोणाला बिघडवत नाही, आपण वापर कसा करतो ते बिघडतं. लेकरू कसा वापर करते ते तपासा. प्रायव्हसी टाकत राहा त्याच्यामध्ये. जमत नसली तर टाकून घ्या. ते मोबाईल मध्ये काय बघते हे तुमच्या मोबाईलला कळेल अशी व्यवस्था आहे. ते बघा. मोबाईल कशाला कोणाला बिघडवतोय? ते जड आहे, त्याला घेणं का देणं? हे कशामुळे प्राप्त झालं? त्याचं उत्तर आहे जगत कसलंय? नाम रूपात्मक आहे. आता ते जर नाम रूप मला असं छळणार असेल आणि त्याची जर निवृत्ती करायची असेल तर नामाचा आणि रूपाचा स्वीकार करावा लागेल. या परम म्हणजे बोलवणे. हा, स्वीकार करावा लागेल का सोडावं लागेल? याचा त्याग आहे आणि त्याचा स्वीकार आहे. याचा त्यागच आहे हे निश्चित आहे, पण त्याचा स्वीकार आहे कशाने? कंटकेन कंटकोद्धारा. हा ज्याच्यातून जे प्राप्त झालं, काट्यानेच काटा आम्ही काढू. ते नाम निश्चित एकच नाम जपामध्ये बंधन आहे. हेच नाम, हेच मंत्र असाच घेतला पाहिजे. आणि या स्मरणामध्ये मी माझ्या मुलाला पूर्ण नावाने बोलू शकतो, जे काही प्रेमाचं नाव आहे त्याच्याने बोलू शकतो. ऐकायला गेलं तर शिवी देऊनही बोलू शकतो. येतं कोण? इथे बंधन नाही ना. आश्रय त्याचा घेतला फक्त. बंधन थोडीच आहे. जपात बंधन आहे. गायत्री मंत्र म्हणायचं नाही वाटतं मी मागची अक्षरं पुढची अक्षरं मागं करून म्हणू काय? दोष, भयंकर दोष. असुचीमध्ये म्हणणं जेवढं दोषकार तेवढं असुचित असताना ऐकणं दोषकार. लहरी आहेत ना. त्यामुळे तिथे बंधन आहे. आणि इथे बंधन आहे का? इथे बंधन नाही. का बंधन नाही? जप करीत असताना व्यक्ती कोण माहिती चालू आहे, क्रिया तिथे चालू आहे. मारणं, अंतःकरणावर संस्कार करणं, मार्जन करणं ही गोष्ट चालू आहे. मार्जन करत राहिलं पाहिजे, सातत्याने मार्जन होतच आहे. मी असं मार्जन सारखं जपामध्ये आहे. आणि स्मरण करीत असताना होते काय नेमकं? आधी त्याची उपस्थिती अंतःकरणात होते आणि स्वरूपाची उपस्थिती करून घ्यावी लागते. मला माहित नाही, मी बघितलं नाही, परब्रह्म काय, विठ्ठल काय मला माहित नाही, उपस्थिती कशी करावी? त्याला प्रमाण शास्त्राचे. शास्त्र सांगते हे असं असं आहे. मग अशा म्हणजे आत्मा कसा आहे, ब्रह्म चैतन्य कसं आहे, विठ्ठल कसा आहे, या गोष्टीचं जे त्याच्या ध्यानाचं वर्णन आहे, त्याच्या जे स्वरूपाचं वर्णन आहे, त्याच्यावरून अंतःकरणामध्ये निर्माण होणारी जी आकृती आहे
किंवा जो भाव आहे तो अंतःकरणातला तसा तसा भाव निर्माण झाला असता जे बोलावणे, जे पुकारणे किंवा त्या अवस्थेमध्ये जे बसणे, उच्चारणे सोडून द्या. बोलावणं याच्यामध्ये उच्चारणाची जर अपेक्षा वाटत असेल तर ती अपेक्षा सुद्धा काढून टाका, काही हरकत नाही. उच्चारणे केवळ तिथे बसणे, अंतःकरणाची ती अवस्था करून बसणे हे स्मरण आहे. हे स्मरण केलं असता त्या नामाबरोबर, त्या ध्यानाबरोबर, त्या अवस्थेबरोबर तो जो नामी म्हणून कुणी असेल त्याची प्राप्ती निश्चित आहे. तो जशाला तसा पुढे उभारतो. निश्चय कशाचा करायचा आहे स्मरणामध्ये? नाम जपात नामावर प्रधानता आहे आणि नामस्मरणामध्ये नाम उद्देश्य आहे का स्मरण उद्देश्य आहे याचा विचार उद्या करू. नाम जपामध्ये नाम मुख्य, उच्चारलंच गेलंच पाहिजेच निश्चित आहे. रामकृष्ण टाहो नित्य फोडी, फोडलंच पाहिजे. गळा फुटला तरी चालेल पण ते ओरडलंच पाहिजे. हा, आणि नामस्मरणामध्ये नाम महत्वाचं का स्मरण महत्वाचं? तुमच्या शंकेचं उत्तर उद्या मिळेल. नामस्मरणात स्मरण महत्वाचं आहे का नाम महत्वाचं आहे या गोष्टीचं उत्तर आपल्याला चिंतन करायचे. काय चिंतन आहे? आत्मस्वरूपाच्या प्राप्त्यर्थ हा विषय खराच आहे का? नैष्कर्म्य सिद्धीला बाजूला सोडून जाता जाता स्वतःची माहिती सांगण्याचा विचार आहे का? सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्याला करायचं. सुरेश्वराचार्यांनी याच्याबद्दल काही बोलले का? आज आपण श्लोक तो वाचला का? या गोष्टीचं सगळ्याची संगती आपल्याला उद्या लावायची. आज वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे इथेच थांबूया. बाकीचं चिंतन उद्या. कुंडली खबरदार विठ्ठल श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. जय गुंडानाथ, जय गुंडानाथ, जय गुंडानाथ, जय गुंडानाथ, जय गुंडानाथ.